नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मधुमेहावरती मात, अर्थातच डायबिटीसवरती असणारे नम्मा उपचार। आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणाऱ्या डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमची। नमस्कार मॅडम। डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम ह्या होमिओपॅथ तज्ञ आहेत आणि मला आवर्जून सांगायसाठी गेली अनेक वर्ष नम्मा होमिओपॅथी क्लिनिक्समध्ये कार्यरत आहेत। नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात आपल्याला सर्वत्र सेवा देत आहे, विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर आणि कोल्हापूर, मराठवाड्यासाठी नांदेड आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, विदर्भासाठी अकोला आणि नागपूर आणि उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक या ठिकाणी आता नम्मा होमिओपॅथी सेवा देत आहे। आजचा कार्यक्रम हा विशेष असा जनजागृतीपर कार्यक्रम आहे। याचं कारण आहे आज आहे 14 नोव्हेंबर म्हणजेच वर्ल्ड डायबिटीज डे, जागतिक मधुमेह दिन। आणि त्या निमित्ताने आपण आज मधुमेहावरती नम्मा उपचार कशा रीतीने आपल्याला मदत करू शकतात याविषयी मार्गदर्शन घेणार आहोतच। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की आपल्याला आता मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, स्ट्रोक म्हणजेच पक्षाघाताची समस्या, जीवनशैलीशी निगडीत असणारे आजार ज्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी स्त्रियांमध्ये त्याचं जे वाढलेलं प्रमाण आहे किंवा थायरॉइड सारखी समस्या, ह्या सर्व आजारांवरती मात करता येणं शक्य आहे नम्मा उपचारांनी। फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती। संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा नम्मा होमिओपॅथी क्लिनिकचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता। याच बरोबरीने मला सांगायचं वाटतं की कोरोना नंतर आपल्याला खास करून मानपाठ, कंबरदुखी, सांधेदुखीचं प्रमाण वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये विशेष करून संधिवात, गुडघेदुखीचं प्रमाण वाढलेलं आहे। पण त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी म्हणजे ज्याच्यामध्ये एव्हियनची समस्या आढळते, किंवा खास करून कमी वयामध्ये म्हणजे तरुणांमध्ये होणारा आमवातासारखा प्रकार ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हटलं जातं, किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे खास करून असणारे आजार ज्याच्यामुळे आपल्याला संधिवात होऊ शकतो। आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला छोटे सांधे म्हणजे ज्याच्यामध्ये विशेष करून खास करून बोटांचे सांधे आहेत, किंवा गेल्या काही वर्षात डायबिटीसमुळे फ्रोझन शोल्डर म्हणजेच खांद्याच्या सांधेदुखीचं प्रमाण वाढलेलं आहे। या व्यतिरिक्त कोपराची सांधेदुखी आहे, टेनिस एल्बो ज्याला म्हटलं जातं, अँकल म्हणजे घोट्याची सांधेदुखी आहे, किंवा टाचदुखी आहे। विविध प्रकारची ही जी सांधेदुखी आहे यासाठी आता सर्वोत्तम उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध झालेले आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दीर्घकाळ चालणारा आजार असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर। संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात। डॉक्टर प्रणाली देशपांडे, पुन्हा एकदा आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये। एकंदरीतच नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। काय सांगता येईल आपल्याला, कोणत्या प्रकारची ही औषध प्रणाली आहे, काय सांगता येईल? तर हे जे औषधं आहेत हे इम्युनोजेनिक आहेत, हे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर डायरेक्टली जाऊन काम करणारी औषधं आहेत। दुसरी गोष्ट जी नम्मा होमिओपॅथीमधली जी औषधं आहेत ही मायझोमॅटिक आहेत। आपल्या लाईफमध्ये असलेलं स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव याच्यामुळे आपल्या शरीरात अनेक क्रोनिक आजार होऊ शकतात। त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये एक स्पेशलाइज्ड फॉर्म्युला म्हणतो आपण, किंवा त्याला एक वेगळा अप्रोच म्हणतो आम्ही त्याला, ज्याला आम्ही म्हणतो इंडिव्हिज्युअलिस्टिक होलिस्टिक अप्रोच। म्हणजे ज्याच्यात आम्ही तुमची फॅमिली हिस्ट्री स्टडी करतो, तुमची पास्ट हिस्ट्री आम्ही व्यवस्थित स्टडी करतो, या प्रत्येक गोष्टीचा डिटेल स्टडी करून मग आपल्याकडे औषधं दिली जातात। आणि जो नेक्स्ट टर्मिनॉलॉजी मी इथे बोलली ती म्हणजे 6th जनरेशन। बदलत्या काळानुसार, बदलत्या जीवनशैलीनुसार आजाराचं स्वरूपही फार बदलत चाललंय। तर ह्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आणि बदलत्या आजाराच्या स्वरूपानुसार तयार केलेले हे 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन्स आहे। जो आपला आजचा मेन मोटिव्ह आहे हा टॉक थ्रू मला सांगण्याचा, तो म्हणजे होमिओपॅथीचा रोल इन डायबिटीज कसा आहे। तसंच हे आपले इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक जे मेडिसिन्स आहेत ते तुमच्या डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये पण खूप छान पद्धतीने काम करू शकतात। कारण की याच्यात सुद्धा तुमच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे झालेली हा डायबिटीज आहे का तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमुळे आलेला हा डायबिटीज आहे का, हा तुमच्या आहारात झालेल्या बदलमुळे आलेला डायबिटीज आहे, किंवा तुम्हाला स्ट्रेस टेन्शनमुळे आलेला डायबिटीज आहे। कित्येकदा पेशंट्स असतात किंवा फिमेल्स असतात की त्यांना प्रेग्नन्सी नंतर डायबिटीजचा त्रास सुरू होतो। तर हे तुमच्या आजाराच्या मागचं मूळ कारण काय आहे त्याच्यानुसार पूर्ण व्यवस्थित केस स्टडी करून त्याच्यानुसार औषधं नम्मा होमिओपॅथीमध्ये दिली जातात। एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमनी की कशा रीतीने इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन औषधांमुळे आपल्याला विविध प्रकारच्या आजारांचं निराकरण करता येणं शक्य आहे, म्हणजे समूळ उच्चाटन करता येणं शक्य आहे। आपल्याला वारंवार मधुमेहासाठी खाव्या लागणाऱ्या गोळ्या किंवा इन्सुलिन घेण्याची आता गरज उरणार नाहीये। जर आपण नम्मा होमिओपॅथीचे उपचार घेतलेत तर आपल्याला गोळ्या इन्सुलिनपासून मुक्त जीवन जगता येणार आहे। मधुमेहावरती आपल्याला कायमस्वरूपी मात करता येणं शक्य आहे। आणि केवळ मधुमेहच नव्हे तर त्या अनुषंगाने येणारे जे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन झालं,
हार्ट डिसीज, हृदयविकार झाला किंवा त्याच अनुषंगाने लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटीची समस्या आहे, ह्या व्यतिरिक्त स्ट्रोक म्हणजे पक्षाघात, पॅरालिसिस सारखा आजार आहे, अर्धांगवायू ज्याला म्हटलं जातं, किंवा त्याच अनुषंगाने थायरॉइड, पीसीओडी सारखी समस्या किंवा विविध प्रकारच्या आजारांसाठी या सर्वोत्तम उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत. फक्त आपल्याला त्यासाठी कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. मॅडम, ह्या अनुषंगाने अर्थातच डायबिटीस किंवा मधुमेहामध्ये हे कशा रीतीने औषध काम करतं, काय सांगता येईल? डायबिटीज हा एक क्रॉनिक आजार आहे आणि याला मोस्टली आम्ही जे क्लिनिकलमध्ये किंवा क्लिनिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो, हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे तुमच्या जीवनशैलीमुळे झालेला हा शरीरात एक बदल असतो. डायबिटीजचे अनेक प्रकार आहेत, ज्याला आपण बेसिकली क्लासिफिकेशन जेव्हा आम्ही करतो की एक टाईप 1 डायबिटीस असतो, जो एक ऑटो इम्युन प्रकार आहे. म्हणजे याच्यात तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या पॅनक्रियासच्या विरोधात किंवा पॅनक्रियाटिक सेल्सच्या विरोधात काम करू लागते आणि तिथे तुमचे पॅनक्रियाटिक सेल्स जे आहेत ते इन्सुलिन सिक्रीट करत नाहीत आणि मग तुम्हाला डायबिटीसचा त्रास सुरू होतो. या केसेसला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस सुद्धा म्हणतो की ह्या पेशंट्सला सहसा फक्त टॅबलेट्स नाही तर त्यांना इन्सुलिनचाही आधार घ्यावा लागतो. तर आता हे ऑटो इम्युन आजार नेमका तुमच्या बॉडीमध्ये का झालाय? आता ऑटो इम्युन जो पॅनक्रियाटायटिस असू शकतो किंवा तुमच्या स्वादुपिंडावर आलेली सूज आहे किंवा इन्फेक्शनमुळे हा टाईप 1 डायबिटीस होऊ शकतो किंवा तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला तरी टाईप 1 डायबिटीस होता म्हणून तो तुम्हाला झालेला असेल किंवा कित्येकदा हा टाईप 1 डायबिटीस आपल्याला लहान मुलांमध्ये सुद्धा दिसतो की तो जेनेटिक हिस्ट्रीमुळे किंवा आईच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी स्ट्रेस टेन्शन नंतर आलेला हा टाईप 1 डायबिटीस सुद्धा असू शकतो. आता नमा होमिओपॅथीचे जे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, ही ऑटो इम्युन टेंडन्सी जी तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप झालेली आहे टाईप 1 डायबिटीसच्या केसेसमध्ये, त्या टेंडन्सीवर डिरेक्टली जाऊन काम करते. जिथे तुमची बॉडीची सेल्सच्या विरोधात आपोआप जी तुमची रोगप्रतिकारक शक्ती काम करू लागलेली आहे, या टेंडन्सीला ब्रेकडाऊन करण्यासाठी आपली होमिओपॅथी औषधं काम करतात. आणि ज्या केसेसमध्ये तुम्ही ऑलरेडी इन्सुलिन ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्यासोबत आपण ॲज अ सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून ही ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतो. आणि जसं जसं तुमची प्रोग्रेस आहे की जे तुमचे रिपोर्ट्स असतात, आता डायबिटिक पेशंटला आम्ही जे रिपोर्ट्स सांगतो ते म्हणजे फास्टिंग शुगर झाली किंवा जेवणानंतरची जी शुगर आली आणि HbA1c म्हणजे तुमच्या 3 महिन्यांची जी शुगर आहे, या तिन्ही रिपोर्ट्सचं व्यवस्थित विश्लेषण करून त्याचं स्टडी करून आपण हळूहळू तुमचे ते डोसेज टेपर डाऊन करू शकतो. हा झाला एक डायबिटीसचा प्रकार. दुसरा जो प्रकार आहे टाईप 2 डायबिटीस, जिथे कित्येकदा पेशंट्स फक्त गोळ्यांच्या आधारावर असतात, अजून इन्सुलिन तिथे सुरू झालेलं नाहीये. तर ह्या टाईप 2 डायबिटीस मलायटिसमध्ये सुद्धा होमिओपॅथीची औषधं खूप छान काम करू शकतात. आता टाईप 2 डायबिटीसमध्ये काय असतं की हे सहसा पोस्ट 40 एज ग्रुपमध्ये अशा केसेसमध्ये आम्हाला जास्त दिसून येत. म्हणजे कोणत्या वर्गगटात एक्झॅक्टली आम्हाला दिसतं की म्हणजे जे लोक खूप वेळ एका ठिकाणी बसून काम करतायत किंवा खूप एक्झर्शन ज्यांच्या लाईफमध्ये आहे, खूप स्ट्रेस टेन्शनवर त्यांचं काम आहे, अशा लोकांमध्ये, किंवा तुमचं डाएट खूप जास्त हेवी आहे किंवा तुमचं वजन खूप जास्त आहे, तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही एक्सरसाइज व्यवस्थित करत नाही आहात आणि मग तुम्हाला डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे, अशा केसेसमध्ये आपल्याला टाईप 2 डायबिटीस आपल्याला हे दिसतं. सहसा टाईप 2 डायबिटीसमध्ये पेशंटला लक्षणं अशी दिसून येत नाही. जेव्हा रॅन्डम तुमचं एक इयरली तुम्ही जेव्हा रिपोर्ट करता किंवा फॅमिली चेकअप जेव्हा होतो तेव्हा पेशंटला लक्षात येतं की अरे कुठेतरी माझी शुगर लेवल वाढलेली आहे. म्हणून लक्षणांवर जास्त आपण त्याच्यावर रिलाय करू शकत नाही. पण टाईप 2 डायबिटीसच्या पेशंट्सला पण आपण 2 वेमध्ये ट्रीटमेंट देतो. एक की प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट, की तुम्हाला माहिती आहे की तुमची लाईफस्टाईल ही अशी आहे की तुम्हाला आहार तुमचा व्यवस्थित नाही आहे, खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे, तुमच्या घरात तुमच्या आईवडिलांना डायबिटीसची हिस्ट्री आहे किंवा तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये मामा, मावशी, आत्या, काका यांच्यामध्ये कोणाला तरी डायबिटीसची हिस्ट्री ऑलरेडी आहे. शिवाय तुमचा ऑलरेडी तुम्हाला कुठेतरी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता प्री डायबिटिक स्टेजमध्ये आहात, तुम्हाला शुगर सुरू होऊ शकते किंवा डायबिटीसचा त्रास तुम्हाला सुरू होऊ शकतोय. अशा केसेसने किंवा अशा पेशंट्सने जर योग्य वेळात ट्रीटमेंट स्टार्ट केली तर त्यांना एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून होमिओपॅथिक औषधं खूप छान काम करतात, जेणेकरून आयुष्यभरासाठी ती गोळी आपल्याला कंटिन्यू करावी नाही लागू शकत. दुसरे जी ट्रीटमेंट पार्ट म्हणजे दुसऱ्या वेमध्ये जशी आपली होमिओपॅथी काम करते ती म्हणजे सपोर्टिव्ह वेमध्ये. म्हणजे ऑलरेडी तुम्ही डायग्नोज्ड आहात, तुम्हाला डायबिटीस आहे हे तुम्हाला ऑलरेडी डॉक्टर्सने सांगितलेलं आहे, तुम्ही ऑलरेडी गोळ्या स्टार्ट केलेल्या आहेत, पण ते आता कुठेतरी खूप वर्षांपासून तुम्ही गोळ्या घेत आहात आणि रिपोर्ट्स फक्त तुमचे लिमिटेड रेंजमध्ये मेंटेन दिसत आहेत, तर अशा केसेसमध्ये सुद्धा आम्ही ॲज अ सपोर्टिव्ह म्हणून स्टेज स्टार्ट करतो. हळूहळू तुमचे रिपोर्ट्स आम्ही व्यवस्थित स्टडी करतो आणि हळूहळू त्या गोळ्यांना टेपर डाऊन करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो, जेणेकरून ह्या गोळ्यांचे जे साईड इफेक्ट्स असतात की कितीतरी झालं तर शेवटी आपण ते केमिकल्सच घेत आहोत, ते कुठे ना कुठे तुमच्या बॉडीला साईड इफेक्ट क्रिएट करू शकतात. ते हे साईड इफेक्ट्स आपण अवॉइड करू शकतो. तुमचे ब्लड रिपोर्ट्स जे आहेत ते फक्त मेंटेन न करता त्याला सातत्याने त्याला व्यवस्थित ते रिपोर्ट्स तुमचे मॉनिटर केले जातात आणि हळूहळू ती गोळी इथे टेपर डाऊन करता येते.
नमस्कार, माझं नाव सौ जया मोहन माल्ले आहे. माझं वय 72 आहे. मी मधुमेहाची पेशंट आहे. मी अनेक ॲलोपॅथीचे डॉक्टर आणि यांच्याकडनं औषधं घेतली, फरक काही पडला नाही. तुमचे नम्मा होमिओपॅथीचे टी व्हीवरचे कार्यक्रम पाहून मला असं वाटलं की इथे यावं. त्याप्रमाणे मी 5/11/2022 पासून इथे आले आणि डॉक्टर चेतना राऊत यांच्यामुळे मला औषधांचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. 90% जवळजवळ मला परिणाम दिसतोय. त्यामुळे मी डॉक्टर चेतना राऊत आणि नम्मा होमिओपॅथीची आभारी. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने नम्मा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायस्मेटिक 6th जनरेशन औषधांनी आपण हळूहळू आपली जी आत्ताची मधुमेहाची औषध आहेत किंवा इन्सुलिन आहेत हे कमी करून आपल्याला त्यातून मुक्ती मिळू शकते. आपण मधुमेहावरती संपूर्णतः मात करू शकता आणि अर्थातच ह्यासाठीच आपल्याला नम्मा होमिओपॅथी या ठिकाणी मदत करणार आणि त्यासाठी आपण जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. मॅडम, आपण आता सांगितलं जसं की मधुमेहाची ही जी औषधं जी चालू असतील ज्यांना जी आयुष्यभर खावी लागत असतात, तसंच कदाचित थोडंसं थायरॉइड सारख्या आजारात होतं किंवा इतर आजारांमध्ये होतं, तर ब्लड प्रेशर सारख्या आजार आहेत किंवा हृदयविकार आहेत. सो ह्या आजारांमध्ये सुद्धा ही आपली औषधं काम करतात का? कारण त्या ठिकाणी सुद्धा ह्या रुग्णांना आयुष्यभर गोळ्या खायला दिल्या जातात डॉक्टरांकडनं. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबवता येणं शक्य आहे का या आजारांमध्ये? आणि हे सगळे जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत, काय सांगता येईल? आता हे जनरली जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात ह्या 2 फॅक्टर्सवर म्हणतात. एक म्हणजे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात आणि दुसरे असतात नॉन मॉडिफायबल. म्हणजे नॉन मॉडिफायबल म्हणजे या फॅक्टर्सला आपण टाळू शकत नाही, यामुळे तो आजार तुमच्या शरीरात आलेला आहे. म्हणजे काय की वय, जशा हायपरटेन्शनचा आजार झाला किंवा बीपीचा आजार झाला किंवा शुगरचा आजार झाला किंवा कुठलेही हृदयविकार झाले, डिस्लिपिडिमिया आम्ही ज्याला म्हणतो की कोलेस्ट्रॉल लेवल्स तुमचे कंट्रोलमध्ये राहत नाही, हे वयानुसार काही काही पेशंट्समध्ये आम्हाला दिसतात. तर एज एक नॉन मॉडिफायबल फॅक्टर आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण ह्याच्यात तुम्ही जर मेडिसिन्स घेत असाल, याच्यासोबत तुम्ही आपण नम्मा होमिओपॅथीची ट्रीटमेंट स्टार्ट केलीत तर नक्कीच त्याच्यात आपल्याला फरक जाणून येतो. दुसरी गोष्ट, दुसरा नॉन मॉडिफायबल फॅक्टर म्हणजे काय असतं की जेनेटिक हिस्ट्री. की कित्येकदा आम्हाला पेशंट्स असे सांगतात की माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना डायबिटीसचा त्रास होता, त्यांना बीपीचा त्रास होता किंवा त्यांना थायरॉइडची गोळी कुठेतरी सुरू होती आणि त्याच्यासोबत आता मला ती सुरू झालेली आहे, मला ते जेनेटिकली आलंय. तर हे तुमच्या लाईफस्टाईलचा याच्यात काही दोष नाहीये, हे एक नॉन मॉडिफायबल की ह्याला तुम्ही चेंज नाही करू शकत. अशा कंडिशन्समध्ये सुद्धा नम्मा होमिओपॅथीची औषधं हळूहळू तुमच्या मेन आजाराच्या मागचं कारण काय आहे, तुमची फॅमिली हिस्ट्री स्टडी करून त्याच्यानुसार आपण औषधं देऊ शकतो. आणि दुसरे म्हणजे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. म्हणजे काय, एक तर तुमचं वजन, की तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटतं की आता माझं वजन वाढतं, त्याच्यासोबत तुम्ही तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज ह्या गोष्टी तुमच्या रुटीनमध्ये जर आणल्या तर या आजारांना आपण कुठे ना कुठेतरी एक विळखा थांबवू शकतो. दुसरी गोष्ट झाली म्हणजे तुमचं स्ट्रेस टेन्शन. तर नम्मा होमिओपॅथीची औषधं कशी आहेत, ही तुमच्या स्वभावावर, तुमच्या मानसिकतेवर, या सगळ्या गोष्टींवर जाऊन काम करतात. स्ट्रेस सुद्धा कुठल्याही आजार क्रिएट करण्यासाठी फार महत्त्वाचं कारण आहे. आपण जे म्हणतो एक मनी बसे ते स्वप्नी दिसे, असं एक प्रोवर्ब जे असेल, जसं जे काय तुमच्या मनात साचलंय ते कुठे ना कुठे तुमच्या शरीरावर इफेक्ट करत असतं. आणि होमिओपॅथी औषधं तुमची त्या सिच्युएशनला रिॲक्ट करण्याची काय पद्धत आहे किंवा काय टेंडन्सी आहे हे ओळखून त्याच्यानुसार आमच्या इकडे औषधं सिलेक्ट केली जातात. म्हणून तुमच्या या स्ट्रेस फॅक्टरला सुद्धा आपण मुळापासून कंट्रोल करू शकतो आणि हे जे लाईफस्टाईल आजार आहेत आपण इथे प्रिव्हेंट करू शकतो. तर जे कोणी पेशंट्स आहेत जे खूप वर्षानुवर्षांपासून गोळ्या घेत आहेत आणि त्यांना कुठेतरी हे दुष्टचक्र थांबवायचं आहे, त्याच्यासाठी नक्कीच नम्मा होमिओपॅथी इनिशियली एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून आणि हळूहळू जसं जसं तुमचा प्रोग्रेस होईल त्याला आपण टेपर डाऊन करू शकतो. आपण आता जाणून घेतलं डायबिटीस म्हणजेच मधुमेहाच्या बरोबरीने येणारे विविध आजार, ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन आहे किंवा उच्च रक्तदाब ज्याला म्हटलं जातं, ब्लड प्रेशर म्हटलं जातं, हाय ब्लड प्रेशर समजलं जातं, किंवा त्याच अनुषंगाने असणारे हार्ट डिसीज म्हणजेच करोनरी आर्टरी डिसीज आहे, हृदयविकार आहेत, किंवा त्याच्या पुढे जाऊन स्ट्रोक किंवा पक्षाघातासारखी समस्या आहे, किंवा जीवनशैलीशी निगडीत असणारे आजार ज्याच्यामध्ये थायरॉइडची समस्या गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते, स्त्रियांमध्ये PCOD सारखी समस्या आहे, लठ्ठपणा आहे, ह्या सर्व आजारांचं निराकरण करता येणं शक्य आहे नम्मा होमिओपॅथीमध्ये. आणि ह्याच्या पुढे जाऊन असणारी सांधेदुखी, लठ्ठपणा आला की त्याच्या बरोबरीने अर्थातच सांधेदुखी, मानपाट कंबरदुखी आपल्याला उद्भवते, ह्यासाठीही सर्वोत्तम उपचार आहेत आपल्याला या ठिकाणी. किंवा वंध्यत्वासारखी समस्या आहे, ह्या सर्व समस्यांचं निराकरण आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये करता येणं शक्य आहे. फक्त ह्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. मॅडम, जेव्हा आपण डायबिटीस विषयी बोलतो तेव्हा डायबिटीसच्या गोळ्या औषधांचे साईड इफेक्ट असतातच आणि त्याच अनुषंगाने डायबिटीसची जी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये डोळ्यांवरती होणारे दुष्परिणाम, किडनीवरती होणारे दुष्परिणाम, त्वचेवरती
ह्या सर्व जे दुष्परिणाम आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपचार आहेत का, काय सांगता येईल? हो नक्कीच. तर साईड इफेक्ट म्हणजे कोणते? तर सगळ्यात पहिलं जे आम्हाला दिसतो तो म्हणजे डायबिटिक रेटायनोपॅथी, म्हणजे जी अतिरिक्त साखर आहे किंवा अतिरिक्त जे ग्लुकोज आहे ते कुठे ना कुठे तुमच्या विजनवर जाऊन इफेक्ट करायला लागतं. मग हे पेशंट्स आम्ही कसे सांगतात की माझी विजनमध्ये कुठे आता मला ब्लरीनेस जाणवतोय किंवा चष्मा आता मला लागलेला आहे किंवा त्यांची विजनमध्ये कुठेतरी त्यांना प्रॉब्लेम येतोय, तर असेही कॉम्प्लिकेशन्स आपण नमा होमिओपॅथीच्या औषधाने टाळू शकतो. दुसरं जे सगळ्यात कॉमनली आम्हाला दिसणारं जे साईड इफेक्ट आहे किंवा दुसरं जे कॉम्प्लिकेशन आम्हाला जे दिसतं म्हणजे डायबिटिक न्यूरोपॅथी. या कॉम्प्लिकेशन्सवर सुद्धा नमा होमिओपॅथीची औषधं मुळापासून काम करतात. म्हणजे तुम्ही इतक्या वर्षांपासून घेतलेल्या जे मेडिसिन्स आहेत त्याच्यामुळे होणारे जर हे आफ्टर इफेक्ट्स असतील तर ते पण आपण हळूहळू कमी करू शकतो. शिवाय जे तुमच्या नर्व कंडक्शनमध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल तेही आपण तिथे नक्कीच इम्प्रूव्हाइज करू शकतो. यानंतर जे आपण साईड इफेक्ट्स कॉमनली ऐकतो ते म्हणजे किडनीवर कुठे ना कुठे साईड इफेक्ट येतात. तर त्या केसेसमध्ये सुद्धा की तुमचे किडनीचे जे नेफ्रॉन्स आहेत किंवा किडनीचं जे फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे ती तुमची नॉर्मल राहिली पाहिजे. कारण की पेशंट्समध्ये सगळ्यात कॉमन लक्षण जे आम्हाला दिसतं ते म्हणजे युरिन फ्रिक्वेन्सी खूप वाढते. म्हणजे जे डायबिटीसचे पेशंट असतात ते सांगतात की गोळ्या वगैरे सगळ्या व्यवस्थित चालू आहे, पण रात्रीच्या वेळेस ते जेव्हा झोपतात तर तेव्हा त्यांना रात्रीतनं एकदा उठावं लागायचं लघवीला, पण हळूहळू ती फ्रिक्वेन्सी 2 वेळा 3 वेळा व्हायला लागते. म्हणजे कुठेतरी किडनीचं जे तुमची फिल्ट्रेशन प्रोसेस आहे ती थोडीफार कुठेतरी हॅम्पर होते. हे सुद्धा साईड इफेक्ट्स आपण नमा होमिओपॅथीच्या औषधाने नक्कीच कमी करू शकतो. आणि कित्येकदा डायबिटीसचे दुसरे पण आपल्याला कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात जे कॉमन आम्ही बघतो की जे पेशंट्सला ऑलरेडी व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे किंवा त्यांना ऑलरेडी पायाला अल्सर्स वगैरे क्रिएट झालेले, ते अल्सर्स पटकन हील होत नाही ह्या पेशंट्समध्ये. तर म्हणजे ही जी डिलेड वुंड हिलिंग जी असते जी डायबिटिक्सच्या पेशंटमध्ये असते ती सुद्धा आपण इथे मुळापासून कमी करू शकतो. म्हणजे तुमचा जो अल्सरचा त्रास आहे त्याला सुद्धा लक्ष देऊन त्याच्यासोबत तुमचा डायबिटीसचा त्रासाला सुद्धा दोघांनाही हँड इन हँड आपण एकत्र इथे ट्रीटमेंट करतो आणि मुळापासून तुमचा त्रास कमी करण्याचा आपला इथे हा प्रयत्न असतो. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने डायबिटीस आणि त्याच अनुषंगाने डायबिटीसची असणारी विविध कॉम्प्लिकेशन्स ज्याच्यामध्ये डायबिटिक न्यूरोपॅथी आहे, डायबिटिक फूट सारखी समस्या आहे, त्याच अनुषंगाने डायबिटिक असणारी रेटिनोपॅथी म्हणजेच डोळ्यांचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, डायबिटिक नेफ्रोपॅथी झालं किंवा त्याच अनुषंगाने आपल्याला विविध इतर समस्या ज्याच्यामध्ये हातापायाला मुंग्या येणं, आग होण्यासारखी लक्षणं आपल्याला दिसतात किंवा त्याच्या पुढे जाऊन हृदयविकार, स्ट्रोक म्हणजे पक्षाघात किंवा हायपरटेन्शन सारखी समस्या आहे, थायरॉइड आहे, लठ्ठपणा आहे, PCOD सारखी समस्या आहे, सर्व समस्यांवरती आता मात करता येणं शक्य आहे नमा होमिओपॅथीच्या उपचारांनी. आणि ह्या नमा होमिओपॅथीच्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर नंबर बघत आहात हा नमा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. नमा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र आपली सेवा देत आहे, विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, याच अनुषंगाने अकोला, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खेडेगावातील किंवा शहरातील इतर रुग्णांसाठी आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध असणार आहे, घरपोच औषधं आपल्याला मिळणार आहेत. तर कोणत्याही स्वरूपाचा आपण आजार असो निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. मॅडम, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला जाता जाता काय सांगायला आवडेल? तर आजचं जे आपलं वर्ल्ड डायबिटीज डे आहे त्याच्यानिमित्त मला प्रत्येक प्रेक्षकांना एक सल्ला द्यायचा आहे की डायबिटीज किंवा आपल्याला जे आपण शुगरचा त्रास जो आहे तो आजकाल खूप वाढत आहे. महाराष्ट्रात ऑलमोस्ट 20% पीपल आहेत जे आज डायबिटीसपासून आज सफर करत आहेत. तर तुमच्या घरात कोणाला असा त्रास असेल की तुम्हाला ऑलरेडी तुम्ही शुगरसाठी किंवा डायबिटीससाठी कुठे ना कुठे ट्रीटमेंट घेत आहात तर नक्कीच तुम्ही नमा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा आधार नक्कीच घेऊ शकतात. तुम्ही डायबिटीसमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा डायबिटीसमुळे होणारे जे तुमच्या शरीरात होणारे बदल आहेत ते नक्कीच आपण वेळेच्या आधी थांबवू शकतो आणि तुमचा आजार मुळापासून बरा करण्याचा प्रयत्न करू शकतो. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमनी की कशा रीतीने ही सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाची औषधं आहेत इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन ज्याद्वारे आपण विविध आजारांवरती संपूर्णरित्या मात करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही आता सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध असणार आहे. नमा होमिओपॅथी क्लिनिक आता संपूर्ण महाराष्ट्रात आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं बरोबरीने आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशनही उपलब्ध असणार आहे, फोनद्वारे आपल्याला सल्ला मिळणार आहे. आणि त्यासाठी आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आता नमा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.